नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आज मस्त ऊन पडलं होतं, तर सोफ्यावरचे कवर आणि काही पायपुसणी वगैरे धुवायची होती, तर ती धुवून घेतली. म्हटले लवकरच धुवून आणि वाळत टाकावे, कारण ऊन पडलेलं आहे तर वाळून जातील. आता भरपूर दिवसापासून पाऊसच चालू होता, त्यामुळे काही धुता आली नाही ती. तर मग आज ऊन पडलेलं होतं, मस्त धुवून घेतली. बाकीची कामं वगैरे बाकी होती. अगोदर कपडे धुतले आणि ते टेरेसवर टाकले. त्यानंतर बघा, काल Amazonवरून आम्ही हे टीव्ही युनिट मागवलं होतं. तर आता इथं तेच जॉइन करायचं होतं. तर कसं जॉइन करायचं तोच प्रश्न पडला होता. कारण जी युनिटची जी साईज आहे, आता ते कसं होतं, फोटोमध्ये वेगळं दाखवता आणि ॲक्चुअलमध्ये वेगळं येतं. पण मग ते कसं बसवायचं, आता तेच टेन्शन इथं चालू होतं. कारण ते साईडचं जे होतं ना, ते बोर्ड आतमध्ये येत नव्हता. तर ते कसं घ्यायचं ते चालू होतं. तर मग आता तो बोर्डच्या खाली ते बसवलं. पण मग बरं होतं, म्हणजे आता रिमोट, त्यानंतर तिथं ते वायफायचं छोटं आहे ते ठेवायला. कारण तिथं ठेवायला काहीच टीव्हीखाली जागा नाही. आता भरपूर वस्तू काही ठेवता येतात. त्यानंतर काही शोचे देखील वस्तू ठेवता येतात. तर त्यासाठी म्हटलं मग Amazonवरनं मागवलं होतं. एवढं काय महाग नव्हतं. तर मग ते आता बसवून घेत होतो आम्ही इथं. आज आहोनला देखील सुट्टी होती. आता शंभू स्कूलवरून आला होता आणि त्याचं मधी-मधी गडबड करणं चालू होतं. आता असं काही काम करायचं असलं ना, त्याला असं काम करून बघायचं असतं. आता इथं माझं एक-एक सामान द्यायचं त्यांचं चालू होतं. ते ड्रिल मशीन देखील आणलं होतं. त्यांनी अगोदर होल वगैरे सगळं दिलेलं होतं. म्हणजे कसं जॉइन करायचं ते सर्व त्यांनी अगोदरच दिलेलं होतं. फक्त आपल्याला भिंतीला जिथं लावायचंय तिथंच होल वगैरे मारायचे होते. बाकी आपल्याला ते फक्त दिलेलं होतं तसं जॉइन करायचे होते. स्क्रू देखील दिलेले होते. तर ते आमचं इथं तेच जॉइन करणं चालू होतं आणि शंभूचं बघा, खुर्ची घेऊन येऊन खुर्चीवर मस्त बसून आणि त्याची गंमत पाहायचं काम चालू आहे. आता आमचं जर लक्ष नसलं ना, मधीच काहीतरी वस्तू घेईल आणि तो पण ती वस्तू करून बघेल. आणि आता हे म्हणजे काम सोपं होतं, म्हणजे अर्ध्या 1 तासात काम झालं असतं. पण या कामाला आम्हाला म्हणजे 3 ते 4 तास लागले. कारण समजेनाच ते कसं माप घे, परत त्याचे मेजरमेंट घेतल्यानंतर सरळ होतं का? आणि तो एकदम असं सरळ सरळ म्हणजे नाही आहे. तर ते थोडंसं असं म्हणजे डिझाईनचं आहे, तर ते थोडं वेगळं आहे. तुम्हाला ते पुढे दिसेलच. पण लागल्यानंतर खूपच छान दिसत होतं. मस्त वाटत होतं आणि त्यावर आता शोच्या वस्तू देखील काही ठेवता येतील. हॉलमध्ये पुढे आहे ना काहीच नाही. हॉल पूर्ण रिकामा आहे. आता सोफा आणि टीव्ही याशिवाय हॉलमध्ये काहीच नाही. त्यामुळे ते खूप मोकळं-मोकळं वाटतं. तर म्हटलं काहीतरी लावून घेऊ. आता फर्निचर करायला तर काय, त्याला खूप साफ-सफाई करावी लागते. मग म्हटले थोडं-थोडं असं करू. ती इथं मग आमचं तेच जॉइन करायचं चालू होतं. त्यानंतर बाकी घरातली सर्व कामे आवरली होती. स्वयंपाक वगैरे देखील करून घेतला होता. आणि माझं काय होतंय, 3 ते 4 दिवसापासून काहीच काम होत नाही. म्हणजे घरातलीच कामं आवरायचं, खायचं, प्यायचं हेच रुटीन चालू आहे. कारण ब्लाऊज वगैरे शिवायचे, काही ड्रेस टिपा मारायला आले, ते देखील मारायचे. पण मग तिथं काय जमेना माझं. पण मग म्हटले आता हे छोटे मोठे काम आहे घरातले काही, ते आवरून घेऊ आणि त्यानंतरच आता दिवस आता माझे स्वतःचे काही शिवायचे आणि कस्टमरचे देखील आले ते पण शिवायचे. पण आता कधी वेळ भेटेल त्याला माहीत नाही. आता पुढे गणपती, त्यानंतर श्रावण चालू होतोय, तर भरपूर सण वगैरे येत आहेत. तर मग म्हटले आता शिवू, पण आता बघू. ते इथं आम्ही आता एक पार्ट जो आहे तो जॉइन करून घेतला होता आणि दुसरा पार्ट देखील सेम त्याच पद्धतीने जॉइन करायचा होता. तर व्यवस्थित पॅक वगैरे करून घेत होतो. जेव्हा ते जॉइन केलं ते म्हणजे त्याला वायरी वगैरे काढायला सर्व दिलं आहे. आपल्याला फक्त ते जॉइन करायचं आहे. एवढंच आहे का थोडं छोटं आहे, थोडंसं मोठं पाहिजेल होतं. कारण वाटत होतं फोटोत थोडं मोठं तसं, पण मग ॲक्चुअलमध्ये थोडंसं छोटं आलं आहे. पण ठीक आहे. म्हणजे छान वाटतंय, लावल्यानंतर खूप छान वाटत होतं. तर मग आता इथं आम्ही ते लावून घेत होतो. पण आता 2-3 दिवसापासून काय होतंय, पाऊस देखील कमी झालाय, म्हणजे नाहीच आहे. बाहेर तर ऊन पडतंय, तर मग कपडे वगैरे देखील वाळत आहे. नाही तर मागं-मागं सारखं काय चालू होतं, सारखी पावसाची झिमझिम चालू होती. म्हणजे ऊन हे पडतच नव्हतं. पडलं थोडंसं जरी निवरलं तरी लगेच पाऊस यायचा.
तर आता सध्या मस्त असं वातावरण आहे, ऊन वगैरे छान पडतंय. बाहेर पण सर्व कोरडं झालंय, चिकचिक नाही आहे. तर बघा फायनली जे युनिट आहे ते असं बसवून घेतलंय. आता हे टीव्ही खालचं आहे आणि इकडे साईडला पण एक दिलंय बघा. तर इथे मी हे काय म्हणता यांना ते ठेवले. तर याला लाफिंग बुद्धा म्हणता. ते चांगलं असतं वास्तुशास्त्रानुसार. लाफिंग बुद्धाची जी मूर्ती आहे घरात किंवा दुकानात ठेवल्यास घरामध्ये आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते. आता ती खूप दिवसापासून आहे. ती थोडीशी नाही एका बाजूनी थोडीशी अशी खंडित झाली, पण आता ठेवली आहे. पण मग म्हटले बघू दुसरी आणू, थोडीशी आता मोठी आणू म्हणजे चांगली असते म्हणतात. तर मग तर भरपूर दिवसापासून होती ती. आता काल भाजीपाला आणला होता, तर मेथीची भाजी आणि कोथिंबीर निसायची बाकी होती. तर एकाच दिवसात मेथीची जी भाजी तिची पूर्ण पानं जे असे ना, पूर्ण पिवळे-पिवळे पडून गेले होते. कारण फक्त पिशवी ठेवली होती. आता काल वेळच नाही भेटला साफ करायला, तर म्हटलं आता उद्या नैवेद्य द्यायचा आहे देवीला, तर मग साफ करावं लागेल. तर मग मी इथे घेऊन बसली होती. तर एवढी खराब झाली ना ती भाजी, पूर्ण पानं असे पिवळे वगैरे पडलेले होते. तर स्वयंपाकात आज काही नाही, पावभाजीच बनवायची होती. त्यामुळे बाकीच्या भाज्या वगैरे शिजवून घेतल्या आणि इकडं कांदा, टोमॅटो ते देखील दळून घेतलं होतं. आता ते मला इथं परतून घेऊन व्यवस्थित हे देखील मॅश करून घ्यायचं होतं भाज्या. तसं इथं म्हटले आता भाजी टाकून देऊ. त्यानंतर थोडीशी मेथीची भाजी बाकी होती. जुडी तर खूप मोठी होती, पण काल आणली आणि ती खूप टवटवीत होती. पण एका रात्रीतूनच एवढी खराब झाली ना, तर बघा कसं असतं. त्यामुळेच हिरवा जो भाजीपाला आहे तो आणला ना, तर लगेचच म्हणजे ह्या पालेभाज्या आहे ना संपवल्या तर बरं असतं. नंतर लगेचच त्या खराब व्हायला सुरुवात होत्या. आता जेवणं वगैरे केले, जेवण वगैरे करून आता इथे मी काय घेवडा देखील निसायचा बाकी होता. आता तो देखील घेऊन बसली होती, कारण म्हटलं आता निसून ठेवू, कारण त्या पण शेंगा आहे ना नरम होऊन जाते. तरी तर माझं वारत तवाता घेवडा निसायचं काम चालू होतं. आणि आता शंभूचं बघा इकडं आता बॉल खेळायचं काम चालू आहे. तरी आता मी निसून घेत होती. बाकीचे भांडे वगैरे आवरलेली होती. अजून कपड्यांच्या घड्या घालायच्या बाकी होत्या. त्या ड्रेसवरून आणून तसेच कॉटवर पडलेले होते. म्हटले अगोदर आता टी व्ही बघता बघता हे काम आवरून घेऊ. त्यानंतर कपड्यांच्या घड्या वगैरे घालू, कारण आता उद्या नैवेद्य द्यायला जायचं होतं देवीला. तर मग सकाळी लवकर उठून पटापट कामं आवरायची होती. त्यामुळे म्हटले आजच थोडीफार जे काही काम आहे ते करून घेऊ. तर ते कामं करून घेत होती. तर याचं बघा मधी-मधी खेळणं कसं चालू आहे. याचं असं आहे, खेळणारच नाही. आपण जिथं असलं ना तिथंच त्याला पण खेळायचं असतं. आता हे झालं आणि लगेचच मग मी कपडे वगैरे आवरायला घेतली. तर बघा कसं झोपलाय. तरी तर आता मी जे सोफ्याचे कवर वगैरे धुतले होते ते टाकलेले नव्हते. म्हटलं आता उद्याच टाकू, बघू. आता त्यांच्या घड्या वगैरे घालून घेत होते. तर यात बघा याचं कसं चालू आहे मस्ती करायचं काम. आपण जिथं असलं ना तिथंच राहणार. म्हणजे एकटा खेळणार नाही, झोपणार नाही, जेवणार नाही, असं त्याचं आहे. त्याला सवय लागली. तर बघा त्याची पॅन्ट सापडली त्याला. आता घडी घालतोय हां. हो ना, असं इतकी छान घडी घालू राहिला ना. त्याचे कपडे आपण सांगितलं ना, नाही पण कधी-कधी सांगितलं तर त्याचं काम करतो. आता बघा त्याचे कपडे इथं खाली असतात. आता मेकअप असं-वरचं म्हणजे तो ड्रेसिंग टेबलवरचा जो पसारा आहे तो इग्नोर करा. कारण काल फ्रीज आवरलं आणि फ्रीजवरचे जे काही गोळ्या औषधं होते ते सगळे ते आता ड्रेसिंग टेबलवर येऊन पडले. आता त्याला कधी मुहूर्त लागतं आवरायला माहीत नाही. असं तिकडनं इकडून तिकडं, इकडं आवरा तर तिकडं पसारा होतो, तिकडं आवरा इकडं पसारा होतो. आता ते देखील मला आवरायचं आहे ड्रेसिंग टेबल. पण बघू आता एक-एक आवरावं लागेल. तर इथं बघा आता याची कपड्यांची कढी घालायचं काम चालू आहे. मी सांगते का कशी घालायची. तर तर लगेच ठेवायला दे म्हणतो. थोडीशी गार वाटत होती, म्हणजे वाळली आहे पण थोडीशी कपडे आता लेट काढले त्यामुळे गार वाटत होती ते. तर इथं बघा पॅन्ट आता त्याच्या कप्प्यात इथं ठेवायला आला आहे. त्यानंतर शर्ट पण आता घडी घालून त्याचे कपडे आहे ना त्याला, म्हणजे आपण सांगितलं ना वगैरे घालून टॉवेल दिसले तरी आपण नाही पण सांगितलं, कधी कधी दिसले वरती पडेल ना, त्याच्या मनात आलं ना कधी कधी घड्या घालून ठेवत असतो.
तसं लय करतो, पण मस्ती असा तर राहतो, कोणी आलं ना मग जास्ती मस्ती करतो तो. नाही तर त्याचं एकटं मस्त खेळायचं काम चालू असतं. त्याचा होमवर्क करतो. आता लवकरच त्याची एक्झाम देखील चालू होणार आहे. तर मग आता त्याची देखील प्रॅक्टिस काही करून घ्यावं लागेल त्याच्याकडून. तर आता त्याच्या शर्टची घडी घालतोय. इथं बघा कशी शर्टची घडी घालू राहिला. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि इथं आता त्याची ड्रेसची घडी झाली. आता पप्पाच्या टी शर्टची घडी घालू राहिले आहे बघा. कसं काम चालू आहे घडी घालायचं. आला असे ते तो कसे कपडेला घड्या घालतोय त्यामुळे कसं असतं ना एवढं मुलांचं. आणि लहान असताना तोपर्यंतच बरं असतं पोरं. आणि आता एवढी घाई आली ना तर सारखं विचारत राहतो की मी कधी मोठा होईल, ती मोठा होईल, कसं होतं याचे प्रश्न. आता सध्या खूपच काही काही प्रश्न विचारायला लागला आहे तो. त्याच्या प्रश्नांना तोंड देणं म्हणजे अवघड आहे. आपल्याला कळत नाही कधी कधी असे प्रश्न विचारत असतो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.